गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत मुंबई महानगरपालिकेने कशा पद्धतीने अनेक पुलांची कामं तर सुरू केली, पण अद्याप ती पूर्णत्वासकडे नेलेली नाहीयेत. अर्धवट पद्धतीने ही कामं सोडून दिलेली आहेत किंवा ती ज्या डेडलाईनला पूर्ण होणार होती ती पूर्ण न झाल्यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. आज मी आलेले आहे विद्याविहार येथे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा विद्याविहारचा पूल आहे, ज्याच्यामध्ये माझ्या मागे तुम्ही बघताय तो विद्याविहार पूर्वेकडून पश्चिमेला जोडणारा पूल आहे. पण अद्याप याचं काम पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेला येणाऱ्या नागरिकांना नक्कीच याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. यामध्येच या साईडला राजावाडी हॉस्पिटल आहे, त्यातच सोमय्या विद्यापीठ आहे. येथील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या भागात यायला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. या वर्दळीचा भाग ते होत आहेत, वाहतूक कोंडीचा भाग ते होत आहेत. शिवाय वाहनांनी प्रवास करणाऱ्या लोकांना खूप लांबचा वेढा घालून इथपर्यंत यावं लागतोय. माझ्या डाव्या हाताला रेल्वेचा वाहतूक उड्डाण पूल आहे. या पुलावरून पण लोकांना ये जा करावं लागतोय. या पुलावरती पण प्रचंड अशी वर्दळ होते याच्यामुळे, कारण पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि शिवाय रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या अनेक नागरिकांसाठी येण्या जाण्याचं एक माध्यम फक्त आता स्कायवॉक राहिलंय. यामुळे आता हा पूल कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबईतील विद्याविहार पूर्व आणि पश्चिम उड्डाण पूल याचे काम कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत. जेव्हा महापालिकेला आम्ही वारंवार विचारणा केली तेव्हा त्यांनी महापालिकेने असं सांगितलं की 2023 पर्यंत हा पूल पूर्ण होईल. हा 2025 उलटूनही त्या पुलाचं काम काही पूर्ण झालेलं नाही आणि वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. हा पूल अगर बनला तर याचे एवढे मोठे फायदे आहेत की पूर्व आणि पश्चिम ह्याला डायरेक्ट कनेक्शन मिळेल आणि सांताक्रूज चेंबूर लिंक रोडने सुद्धा जो एक प्रकारचा प्रेशर आहे वाहतुकीचा तो कमी होईल. पूर्वेला सोमय्या कॉलेज आहेत, राजावाडी रुग्णालय आहेत, त्यातील रुग्णांना सुद्धा याचा फार मोठा फायदा होईल. आमची महापालिकेकडे एवढीच विनंती आहे की ज्या पद्धतीने डेडलाईन आपण वाढवत आहात, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरवरती जसं पाहिजे तशी कारवाई करत नाही. त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करावीत आणि लवकरात लवकर हा पूल जनतेसाठी खुला करण्यात यावा. विद्याविहार पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं काम वेगाने सुरू असलं तरी तो वाहतुकीस कधी खुला होणार याकडे सर्वांचं लक्षच लागलेलं आहे. पूर्वेकडील बाजूचे बरेचसे भाग झालेले असले तरी पश्चिमेकडील काम मात्र गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून रखडलेलं आहे. नव्या वर्षातच हा पूल खुला होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये काम पूर्ण होणार होते, मात्र 2025 संपायला आलं तरी काम पूर्ण झालेलं नाहीये. कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर येथील नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी कुर्ला घाटकोपरला वळसा घालून जावं लागत होतं. घाटकोपर पूर्वेकडील मार्केट परिसरात सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचा आधार घेत नागरिकांना कुर्ला, चेंबूर, विद्याविहार असा वळसा घालावा लागत होता. अवघ्या काही दिवसांवरती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होत आहेत, पण एकूणच जर मुंबईच्या अनेक बाबतींचा आढावा आपण घेतला तर सर्वसामान्यांचे हाल काही कमी होत नाहीयेत. यामुळे येणाऱ्या काळातच कळेल की ही सगळी बांधकामं जी अर्धवट स्थितीत आहेत ती कधी पूर्ण होत आहेत. तुम्हीही तुमच्या भागातील अर्धवट बांधकामांचे व्हिडिओज, फोटोज आणि कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.